अकोला जिल्ह्यात बनावट जैविक खत उत्पादन आणि विक्री प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून गुजरातमधील एग्रोनॉटिक एशियन इंडस्ट्रीज या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कृषी विभागाच्या तपासात संबंधित कंपनीकडून फर्टिलायझर ऑर्गॅनिक और मिक्स्ड कंट्रोल ऑर्डर 1985 च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे। कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या पथकाने एमआयडीसी 4 परिसरातील एका गोदामावर छापा टाकून तपासणी केली। यावेळी कंपनीकडून विविध जैविक उत्पादनांचं उत्पादन आणि साठवण करण्यात येत असल्याचं आढळलं। तपासादरम्यान गोदामात मोठ्या प्रमाणावर जैविक खताचा साठा मिळून आला। एकूण 27 प्रकारची जैविक उत्पादने आणि हजारो लिटर द्रव स्वरूपातील खत जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 93 लाख रुपयांमध्ये असल्याचे सांगण्यात आले। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार संबंधित कंपनीकडे आवश्यक परवाने आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या, तसेच उत्पादनाच्या नोंदी आणि नमुन्यांमध्येही विसंगती असल्याचे निदर्शनास आले। यामुळे कृषी विभागाने ही कारवाई करत संबंधित कंपनीविरोधात खदा नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई कृषी अधिकारी सुधाकर खंडारे, कृषी विकास अधिकारी तुषार जाधव आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आली असून